आज आम्ही सगळेच गोंधवणीकर त्यांच्यासाठी इथे उभे आहोत। त्यांना न्याय भेटण्यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे, आवेदन दिलेलं आहे। त्यांना नम्र विनंती करतो की जी खरी सत्यता आहे ती समाजासमोर आली पाहिजे आणि त्यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना जे डॉमिनंट म्हणतो आपण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तो थांबवला गेला पाहिजे कुठेतरी। आणि हे प्रत्येकावरच होत असतं, याला कुठेतरी आळाच बसला पाहिजे, म्हणून आज आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत। माझी मागणी अशी आहे, दादाला त्यांना सोडून द्यावा। कोणते दादा? अर्जुन दाभाडे दादा। बर बर। त्यांच्या खोटा आरोप केला त्या लोकांनी, गुन्हा नाही केला, काय नाही त्यांनी बळच टाकलं, बळच आरोप केला। आमची मागणी आहे का आमच्या भावाला निर्दोष सोडायचं। आमच्या भावाचा काही गुन्हा नसून आमच्या भावाला फसवलं आहे, जे गुन्हेगार आहे त्यांना घेऊन यायचं, आमच्या भावाला निर्दोष सोडून द्यायचं, बस एवढी आमची मागणी आहे। नायगाव या ठिकाणी जो निलेश शेंगरे म्हणून जो खोटा गुन्हा खुनाचा दाखल करण्यात आलेला आहे, अर्जुन भाऊ दाभाडे तसेच विजू भाऊ पवार, सागर भाऊ भोसले व इतर 12 जे आरोपी त्याच्यात बनवले, त्या आरोपींना एक खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवत आहे, एक राजकीय षडयंत्र याच्यात रचल्या जात आहे। त्यांना त्या गुन्ह्यामधून बरी करावं व कुठंतरी एक संविधानाला आज न्याय भेटावा। श्रीरामपूरच्या ज्या राजकारण्या मागच्या ज्या हे पाहिल्या आपण पार्श्वभूमी, त्या पार्श्वभूमीनुसार आज जे जातीवाचक राजकारण जे श्रीरामपूरमध्ये चाललं आहे, तर एक हिंदू धर्माचं काम करणारा व सर्व गोरगरिबांना संघ घेऊन चालणारा एक व्यक्तीवर आज जातीवाचक उद्देशाहून व काहीतरी खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जो त्रास देण्यात येत आहे, त्या संदर्भात आज आम्ही इथं साहेबांना निवेदन द्यायला आलो। सर्व जनतेने साहेबांनी निवेदन स्वीकारलं आहे व आणि आम्हाला ही अपेक्षा आहे का महाराष्ट्र पोलीस व श्रीरामपूर शहर पोलीस आम्हाला याच्यात मदत करतील व याच्यात आम्हाला कुठेतरी दिलासा भेटेन अशी मी विनंती करतो। आणि जी काही सदर घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ हा पूर्ण जनसमुदाय वार्ड नंबर 1 मधून गोंधवणी रोडमधून हा जो काही इथं आलेला आहे, हा सगळा मान्य श्री नवनिर्वाचित नगरसेवक जे काही बहुमताने निवडून आलेले आहे आणि या बहुमताने निवडून येण्याच्या अनुषंगानेच काही लोकांच्या पोटात दुखलेलं आहे आणि त्या गोष्टीमुळंच या ठिकाणी षडयंत्र रचत असताना या 302च्या खोट्या गुन्ह्यामध्ये जो काही षडयंत्र रचून माणसाला गुंतवण्याचा प्रयत्न केलेला आहे, या षडयंत्राच्या निषेधार्थ हा सगळा जनसमुदाय आलेला आहे। तर या जनसमुदायाच्या वतीने आम्ही प्रशासनाला, पोलीस प्रशासन असन, भारत सरकार असन, केंद्र सरकार असन, राज्य सरकार असन, यांना आम्ही विनंती करतो की ह्या गुन्ह्याची जो गुन्हा लावलेला आहे या गोष्टीची सखोल चौकशी करून या खोट्या षडयंत्रामागे कोणाचे हात आहे, कोणाचे आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि जो काही अन्याय ज्या कोणावर अन्याय झाला असेल त्याला खऱ्या अर्थाने न्याय पण मिळाला पाहिजे, हीच आमची विनंती आहे प्रशासनाला।